पहिलं न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे मेंदू स्वतःला पुनर्रचना करून रिऑर्गनाइज करून नवीन न्यूरल कनेक्शन तयार करण्याची क्षमता ही फक्त वाढीपुरतीची मर्यादित नाहीये. फक्त अलीकडील अभ्यास असे सूचित करतात की मेंदू न्यूरॉनचा पुनर्वापर देखील करू शकतो आणि जुने कौशल्य शिकण्यासाठी वापरलेले न्यूरॉन्स नवीन शिकण्यास मदत करण्यासाठी पुनर्व्यवस्थापित होतात. ही पुनर्नियोजनाची जी प्रक्रिया आहे विशेषतः वेगवान शिकण्याच्या कार्यासाठी महत्वाची आहे. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट मायग्रोलियाचा रोल कॉग्निटिव्ह प्रक्रियांमध्ये. मायग्रोलिया जनरली सामान्यतः मेंदूतील प्रतिरक्षा पेशी मानल्या जातात आणि फक्त मृत पेशींची सफाई त्या करत नाहीत, तर ते न्यूरल सर्किटचं शिल्प घडवण्याचं काम देखील करतात. त्यात खूप इम्पॉर्टंट त्यांचा रोल असतो.